हॅलो फ्रेंड्स. तर आता आपण सॉल्ड एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे, इन ट्रायंगल ए बी सी डी ई इज पॅरलल टू बी सी. ट्रायंगल ए बी सीमध्ये हे जे डी ई आहे ते पॅरलल आहे कोणाला, साईड बी सीला. डी बीची व्हॅल्यू दिलेली आहे 5.4, ए डीची व्हॅल्यू दिलेली आहे 1.8 सेंटीमीटर, डी बी 5.4 सेंटीमीटर, ई सी 7.2 सेंटीमीटर. देन वी हॅव टू फाइंड ई. आपल्याला ई कॅल्क्युलेट करायचं आहे. आता तुम्ही फिगर बघूनच सांगाल की ही कोणती प्रॉपर्टी आहे किंवा कोणती थेरम आहे, कारण याच्या आधी आपण 3 थेरम स्टडी केल्या होत्या. ओके, म्हणजे हा ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी डी ई इज पॅरलल टू बी सी, डी इज पॅरलल टू बी सी. असं जर असेल तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमनुसार ए डी अपॉन डी बी इज इक्वल टू ए अपॉन ए सी. म्हणून ए डी अपॉन डी बी इज इक्वल टू काय आलं, ए अपॉन ए सी. व्हॅल्यूज पुटअप करा. ओके, ए डीची व्हॅल्यू किती आहे 1.8, एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, डी बी 5.4 आणि ई सी किती आहे 7.2. ओके, आता हे कुठे मल्टिप्लाय होणार, इकडे, म्हणजे काय आलं ए इंटू 5.4, आणि हे कुठे मल्टिप्लाय होणार, इकडे क्रॉस मल्टिप्लाय 1.8 इंटू 7.2. ए आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, हे इकडे इंटू आहे, तिकडे जाऊन काय होणार डिवाइड. ओके ओके, आता हे 1.8 आणि 5.4 आहेत. ओके, 18चा पाडायचा असेल तर बघा, 18 आहे की 18, 18 2 36 आणि 18 3 54. म्हणजे याचा अर्थ 1.8 ने 5.4ला 3 ने भाग जाणार, 18 54. डेसिमल पॉईंट एक डिजिट मध्ये, म्हणजे इथे आलं 3, आणि 3 ने 7.2ला भाग लावला तर 24 3 72, म्हणून आन्सर 24. डेसिमल पॉईंट एका डिजिट नंतर आहे, म्हणून किती आलं 2.4. कॅल्क्युलेट तुम्ही करू शकता, 2.4 सेंटीमीटर. सेकंड एक्झाम्पल आहे, इन ट्रायंगल. सोप्यात एक्झाम्पल, तसे अवघड असं काही नाही आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर, आर एस बायसेक्स अँगल आर, पी आर इज 15, आर क्यू इज 20, पी एस इज 12. देन फाइंड एस क्यू. हा पी आर क्यू ट्रायंगल आपल्याला दिलं आणि आर चा अँगल बायसेक्टर. ओके, अँगल बायसेक्टर हा सेगमेंट आर एस आहे, म्हणजे दोन अँगल फॉर्म झाले, पी आर एस आणि क्यू आर एस, असे दोन अँगल्स फॉर्म झाले, अँगल बायसेक्टर. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल कोणती थेरम वापरला जाणार आहे, ऑब्वियस अँगल बायसेक्टर थेरम. म्हणून आपण लिहिलं पहिल्यांदा, इन ट्रायंगल पी आर क्यू सेग आर एस बायसेक अँगल आर, जसं वरती गिवन मध्ये स्टेटमेंट आहे ॲज इट इज आपण लिहिलं. असं जर असेल तर अँगल बायसेक्टर थेरमनुसार काय लिहितो आपण, पी आर अपॉन आर क्यू. बघा लक्षात आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, पी आर अपॉन आर क्यू. हे बघा असं गेलेलं आहे, पी आर अपॉन आर क्यू इज इक्वल टू, स्टार्ट कुठून केलं होतं पी पासून, तर पी पासूनच स्टार्ट करायचं. नाही तुम्ही क्यू एस अपॉन एस पी लिहाल, चालणार नाही. कसं लिहिणार, पी एस अपॉन एस क्यू. म्हणजे इथलं फर्स्ट लेटर आणि इथलं फर्स्ट लेटर हे कसं पाहिजे मित्रांनो, सेमच पाहिजे. आर यू गेटिंग ऑर नॉट? समजलं ना? जर मी इकडून स्टार्ट केलं असतं क्यू आर, बघा लक्ष द्या, क्यू आर अपॉन आर पी. ओके, क्यू आर अपॉन आर पी, तर मी पी एस अपॉन एस क्यू नसतं केलं, तर क्यू पासून स्टार्ट केलं म्हणून काय केलं असतं, क्यू एस अपॉन एस पी. आर यू गेटिंग ऑर नॉट? समजते तुम्हाला का नाही समजत आहे? हां, ओके ओके, समजतंय ना? म्हणजे पी आर अपॉन आर क्यू केलं तर पी एस अपॉन एस क्यू, आणि क्यू आर अपॉन आर पी केलं तर क्यू एस अपॉन एस पी. लक्षात आलं तुमच्या? ओके, सो आपण हे मांडलेलं आहे. आर पीची व्हॅल्यू किती आहे 15, आर क्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 20, पी एस दिलेला आहे 12. एस क्यू फाइंड आउट करा, क्रॉस मल्टिप्लाय, एस क्यू 15ला होणार आणि 20 आणि 12चा गुणाकार होणार, 15 पुन्हा परत जाऊन काय होणार, डिवाइड होणार. साधी सिंपल गोष्ट आहे. कॅल्क्युलेट करा, एस क्यू आपल्याला भेटेल 16. ठीक आहे, मी ते काय एक्सप्लेन करत बसत नाही आहे. आता काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या पाहूया आपण. सोपं सोपं आहे, यात काय अवघड असं नाहीच, एकदम इझी क्वेश्चन्स ह्यावेळेला टाकलेले आहेत. बघा, इन द फिगर, ओके, द नेक्स्ट क्वेश्चन ॲक्टिव्हिटी आहे बघा. इन द फिगर ए बी इज पॅरलल टू सी डी इज पॅरलल टू ई एफ, ए सी इज इक्वल टू 5.4, सी इज इक्वल टू 9, बी डी इज इक्वल टू 7.5. देन डी एफ इज इक्वल टू, सोल्युशनमध्ये आपण असं लिहिलं आहे, ए बी
पॅरलल टू CD, पॅरलल टू EF. AB पॅरलल टू CD, पॅरलल टू EF. फिगरमध्ये पहा, तुम्हाला बघेल, समजेल. ओके, असं जर असेल तर आपण काय लिहितो, AC बघा, AC अपॉन काय लिहिणार, CE. म्हणजे इथे तुम्हाला काय लिहायचं, AC अपॉन काय लिहायचं खाली, CE इज इक्वल टू काय येणार, BD अपॉन काय, DF इज इक्वल टू BD अपॉन खाली काय लिहिणार आपण, DF. इथे BD लिहिणार, BD अपॉन DF. कळतंय का नाही कळतंय. आता ही कुठली थेरम आहे, AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF. ही कुठली थेरम आहे, तर ह्या थेरमचं नाव आहे प्रॉपर्टीचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर तुम्हाला ह्या ब्रॅकेटमध्ये ते लिहायचं आहे, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, AC ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, 5.4. त्यानंतर CE किती होता, 9, म्हणून इथे 9 दिलंय. BD 7.5, तुम्हाला इथे काय लिहायचं आहे या ब्रॅकेटमध्ये 7.5. आणि खाली काय आलं, DFच्या वरच्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे 7.5. 5.4 अपॉन 9, 7.5 अपॉन GF. तुम्हाला कोण कॅल्क्युलेट करायचं आहे, DF कॅल्क्युलेट करायचं आहे. करा कॅल्क्युलेट, एकदम इझी, व्हेरी गुड. आता एक शेवटची प्रॉपर्टी राहिलेली आहे, शेवटची ॲक्टिव्हिटी राहिलेली आहे, तर ती आपण पाहूया, सॉल्ट ॲक्टिव्हिटी. बघा, ही ॲक्टिव्हिटी आहे, तुम्हाला ट्रायंगल ABC दिलेला आहे, त्याच्यामध्ये रे BD आहे. हा जो रे BD दिसते, हा रे BD बायसेक्ट करतोय कोणाला, अँगल ABC ला, म्हणजे तो अँगल बायसेक्टर झाला. सच दॅट A', D', C आणि DE ही पॅरलल आहे कोणाला, BC ला. ऐका बघा, BC ला पॅरलल, DE ही पॅरलल आहे कोणाला, BC ला. सच दॅट A', B, म्हणजे इकडे A', आणि इकडे A', D', C. असं जर असेल तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AB अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB. करूया, सो प्रूफ आपण आलो. इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट अँगल B ॲज इट इज दिलं असं लिहिलं. मग अँगल बायसेक्टर थेरमनुसार आपण काय लिहिणार, AB बरोबर ना, AB अपॉन BC, AB अपॉन BC इज इक्वल टू काय लिहिणार, सोपं आहे, AD अपॉन DC. कारण A पासून स्टार्ट केलं, मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं AB AD. अँगल बायसेक्टर थेरम पुन्हा परत एकदा वाचा, तुम्हाला कळेल, AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. ज्यांनी मागची व्हिडिओ पाहिली नाहीये त्यांना हे काहीच कळणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट, इन ट्रायंगल ABC, ह्या ट्रायंगल ABC मध्ये DE ही पॅरलल आहे कोणाला, BC ला. बघा, DE पॅरलल आहे कोणाला, BC ला. असं जर असेल तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमनुसार AE अपॉन EB, AE अपॉन EB इज इक्वल टू काय येणार, AD अपॉन DC. म्हणून तसंच दिलं बघा, AE अपॉन EB इज इक्वल टू काय लिहिलं, AD अपॉन DC. इथे काय लिहिणार, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता फ्रॉम 1 and 2 इथे बघा काय आहे, AD अपॉन DC, आणि इथे पण काय आहे, AD अपॉन DC. बोथ सेम, RHS सेम असेल तर LHS पण काय असणार, दोन्ही इक्वेशनच्या सेम. दॅट इज AB अपॉन BC इज इक्वल टू काय येणार, AE अपॉन EB. खाली लिहा, AB अपॉन BC, AE अपॉन EB. सो दॅट्स इट. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. ठीक आहे, तर प्रॅक्टिस सेट 1.1 यातील पहिला क्वेश्चन आपला जो आहे तो असा आहे, आपल्याला काही फिगर्स दिल्यात आणि सांगितलं आहे की या फिगर मध्ये given below are some triangles and length of a line segments. Identify in which figures ray PM is the bisector of angle QPR. 3 ट्रायंगल्स दिलेत आपल्याला आणि आपल्याला ओळखायचं आहे की यातली कोणती फिगर ज्याच्यामध्ये रे PM हा बायसेक्टर आहे कोणाचा, अँगल QPR चा. सो आपण त्याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, आता आपल्याला जर हे आयडेंटिफाय करायचं असेल तर एक सिंपल टेक्निक आहे, ते म्हणजे अँगल बायसेक्टर थेरमचा कॉन्व्हर्स यूज करायचा. दॅट इज कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. म्हणजे अँगल बायसेक्टर थेरम काय सांगते, जर रे PM हा अँगल बायसेक्टर असेल त्या अँगल QPR चा, तर आपण असं द्यायचं बघा, आठवते का, QP अपॉन PR,
QP अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. बरोबर ना? हा रेशियो यायचा. QP अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. कधी? जेव्हा अँगल बायसेक्टर थेरम नुसार. आणि कॉन्व्हर्स काय सांगतो, जर QP अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR असेल तर हा PM ह्या QPR ला काय करतोय, बायसेक्ट करतोय. समजलं? सो आपण त्यानुसार लिहूया. ठीक आहे, आपण चेक करूया. फर्स्ट बघा, मी रेशो फर्स्ट काढतो. कोण घेणार? QP अपॉन कोण? PR आला पाहिजे. चला, QP किती आहे? 7. PR किती आहे? 3. आन्सर किती मिळालं? 7/3. 1. माझ्या जागा कमी मित्रांनो, त्यामुळे मी थोडंसं कंजस्टेड. तुम्ही ते लिहू शकता. वी नो दॅट, वी हॅव ऑल दॅट थिंग. ओके, आता QP अपॉन PR घेतलं, तसं कोण घ्यायचा? QM अपॉन कोण घ्यायचा? MR. सो घ्या QM अपॉन काय घेतलं? MR. QM किती आहे? 3.5. MR किती आहे? 1.5. ओके, आता ह्याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. बघा, आता ह्याला कितीने भाग जातोय? 5 ने भाग जाणार. बरोबर ना? 5 त्रिक 15 आणि 5 सत्ता 35. इक्वेशन नंबर 7. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं तिथे तर QP अपॉन PR इज इक्वल टू 7/3. QM अपॉन MR पण किती मिळालं? 7/3. मला यायचं आपण फ्रॉम 1 and 2 आपण असं लिहू शकतो. QP अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. ब्रॅकेट मध्ये पाहिजे या काय? फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. ओके, लिहिलं. आता आपण बघितलं होतं की QP अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR असेल तर आपण काय लिहिणार? रे PM बायसेक्ट्स अँगल QPR. ब्रॅकेटच्या आतमध्ये याला कुठे जायची? कॉन्व्हर्ज ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. कॉन्व्हर्ज ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. कळालं? आणि म्हणून खाली लास्टला वाक्य द्यायचं आपल्याला. रे PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. दॅट्स इट. हे तुमचं आन्सर झालं. कळालं? एकदम सिंपल. आता जसं फर्स्ट फिगर साठी केलंय तसं सेकंड साठी करायचं, तसं थर्ड साठी करायचं. ओके, आता मी फर्स्ट तर तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहे. ओके, आता तुम्ही ह्या सेकंड साठी ट्राय करायचं. मी जस्ट तुम्हाला हिंट देणार आहे, तुम्ही सोडवायचं आणि मला पाठवायचं. ठीक आहे? ओके, सो हे फर्स्ट आपलं एक्झाम्पल झालं. आता सेकंड साठी तुम्ही कुठून स्टार्ट करणार? कुठूनही स्टार्ट करा. म्हटलं मी R पासून स्टार्ट केलं तर कसं येणार? बघा, पहिले काय फाइंड करणार? RP आपण काय फाइंड करणार? PP. बरोबर आहे? काय ते काढा. कोण काढणार? RP अपॉन PQ. आणि दुसरं काय कॅल्क्युलेट करणार? RM अपॉन कोण? MQ. दोन्ही रेशो सेम आहेत का? बघा, सेम आले तर अँगल बायसेक्टर आहे, नाही आले तर ते अँगल बायसेक्टर नाही. तिसऱ्यासाठी कसं कॅल्क्युलेट करणार? बोला बरोबर. RP अपॉन कोण? PQ. RP अपॉन कोण? PQ. R पासून स्टार्ट केले मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं आहे R दिसेल तुम्हाला. QQ इथे काय स्टार्ट केला? RP अपॉन PQ. तर मग कुठून स्टार्ट करायला लागेल? R पासून. म्हणजे कोण घेणार? RM अपॉन काय? MQ. हे कॅल्क्युलेट करा. ओके, आता हे दोन कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर सेम येतात का पहा. सेम आले तर अँगल बायसेक्टर आहे, नाही आले तर अँगल बायसेक्टर नाही. ओके, डन. मला लिहून पाठवायचे आन्सर्स. ओके, व्हेरी गुड. ओके, द सेकंड क्वेश्चन आहे इन ट्रायंगल PQR. तुम्हाला फिगर दिसत असेल. इन ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15, PQ इज इक्वल टू 25
PR is equal to 20 and NR is equal to 8. State whether line NM is parallel to side RQ. Give reason. आता मित्रांनो इथे सुद्धा आपल्याला जी आपण फर्स्ट थेरम पाहिली होती बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, या थेरमचा आपल्याला मित्रांनो कॉन्व्हर्ज पाहावा लागेल. ओके, आणि जी NM आहे, साइड NM आहे, ती PQ ला किंवा सॉरी RQ ला पॅरलल आहे की नाही हे आपल्याला सांगावं लागेल. ओके, मग आपल्याला आपली पहिल्यांदा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय होती, तर ही थेरम अशी होती की बघा लक्ष द्या, NM जर पॅरलल असेल कोणाला RQ ला, NM पॅरलल असेल कोणाला RQ ला, तर Pn upon NR is equal to काय येतं, PM upon MQ. Am I right or not? ही झाली तुमची नॉर्मल थेरम, दॅट इज बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता याचा कॉन्व्हर्स सांगायचं आहे. कॉन्व्हर्स म्हणजे काय, तर जर Pn upon NR is equal to PM upon MQ आलं, तर ही NM साइड ह्या RQ ला पॅरलल आहे, याला म्हणायचं त्याचा कॉन्व्हर्स. कळालं का नाही कळालं, समजलं, सिंपल. म्हणजे आपल्याला NM RQ ला पॅरलल आहे हे दाखवायचं आहे आणि रिझन द्यायचं आहे. मग NM पॅरलल आहे RQ ला हे जर मला दाखवायचं असेल तर मला Pn upon NR is equal to PM upon MQ प्रूव्ह करून दाखवावं लागेल. म्हणून मी घेते बघा, लिहिले बघा एक्झाम्पल. इन ट्रायंगल PQR, ओके, Pn, आता इथे मुद्दा बघा, माझ्याकडे PM आहे, MQ नाही आहे, माझ्याकडे PR आहे आणि NR आहे. ओके, तर मी आता कसं लिहितो बघा, इन ट्रायंगल PQR Pn plus NR, Pn plus NR, Pn plus NR म्हणजे कोण मोठा PR, काय लिहिणार ब्रॅकेटच्या आतमध्ये, P डॅश N डॅश R. आपल्याला कोण कॅल्क्युलेट करायचं आहे, Pn आपल्याकडे नाहीये, NR आहे, PR आहे, कुठं करा Pn, NR किती आहे 8, PR किती आहे 20, हे प्लस 8 आहे, तिकडे काय होणार मायनस आहे. Pn चा आन्सर किती आलं, 20 वजा 8 किती झाले 12, म्हणजे Pn किती मिळाला 12. जसं Pn मिळाला तसं आपण आता MQ काढूया. ओके, कसं बघा, Pn प्लस MQ, Pm प्लस MQ म्हणजे कोण PQ. काय लिहिणार, P डॅश M डॅश Q. Pm आपल्याला दिलेला आहे 15 आहे, MQ आपल्याला काढायचा आहे आणि PQ दिलेला आहे मित्रांनो किती आहे 25. हे 15 तिकडे मायनस करायचे, MQ बरोबर आन्सर किती येणार 10. समजते का नाही समजत आहे, एकदम इझी. ओके, व्हेरी गुड. आता आपण जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ते करूया. ओके, जसं की मला हवं होतं, तुम्हाला ऑलरेडी बोललो, Pn आपण कोण हवं होतं मला NR. सो Pn किती आहे 12, NR किती आहे 8, 7 ने भाग जाईल, 4 त्रिक 12, 4 गुणे 8, 3/2, इक्वेशन नंबर 1. जसं Pn upon NR काढलं तसंच Pm upon MQ करावं लागेल. म्हणून मी केलं Pm upon कोण MQ. ओके, Pm 15 आहे आणि MQ किती आहे मित्रांनो 10 आहे. 5 त्रिक 15, 5 दुणे 10, इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम 1 and 2 काय आलं, Pn upon NR इज इक्वल टू काय भेटलं, Pm upon MQ. काय ब्रॅकेट मध्ये जायचं, फ्रॉम 1 and 2. अरे सोपं आहे की नाही, हां. Pn upon NR इज इक्वल टू काय आलं, Pm upon MQ.
आणि मी तुम्हाला ऑलरेडी बोललो होतो Pn अपॉन Nr इज इक्वल टू Pm अपॉन Nq असेल तर Nm पॅरलल असणार कोणाला Rq ला आणि म्हणून त्याला लिहायचं लाईन Nm इज पॅरलल टू साइड Rq आणि याचं रिझन काय तर लिहायचं कॉन्व्हर्ज ऑफ बेसिक proportionality theorem. Okay, काय लिहायचं कॉन्व्हर्ज ऑफ बेसिक proportionality theorem. So that's it, example number 2. Okay, very good. तर आपला पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलं बघा, फिगर दिलेली आपल्याला आणि आपल्याला सांगितलं आहे की NQ हा बायसेक्टर आहे अँगल N चा, MN 5 आहे, PN 7 आहे, MQ 2.5 आहे. तर आपल्याला QP फाइंड आउट करायचं आहे. क्वाइट सिंपल. ओके, की आपण लिहून घेऊया पटापट. ठीक आहे, आता फर्स्ट स्टार्टिंग आपण केलं NQ इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल N दिलेलं आहे ऑलरेडी गिवन. NQ हा जर अँगल बायसेक्टर मित्रांनो असेल तर आपण अँगल बायसेक्टर थेरम नुसार पाहिलं होतं कसं MN बघा इथून चालू केलं MN अपॉन NP, MN अपॉन NP इज इक्वल टू काय येणार MQ अपॉन QP. ब्रॅकेट मध्ये लिहायचं अँगल बायसेक्टर थेरम. MN ची व्हॅल्यू काय आहे 5, NP ची व्हॅल्यू किती आहे 7, NQ कितना आहे MQ सॉरी 2.5. वी हैव टू फाइंड आउट QP. क्रॉस मल्टीप्लाई करा काय होणार 5 into QP इज इक्वल टू 2.5 into किती आहे 7. QP into 5 7 into 2.5. हे इथे इंटू आहे तिकडे जाऊन काय होणार डिवाइड. हेन्स QP इज इक्वल टू 2.5 into 7 खाली किती आहे 5. ओके, 25 दुने 50. त्यामुळे आन्सर आलं 7/2 आणि 2 ने जर 7 ला भागलं तर आन्सर किती येतं 3.5. अभी कुछ भी नहीं दिया है, सेंटीमीटर मीटर तो ऐसे रखेगा. ओके, 7/2 आन्सर किती येणार 3.5. समजलं, सिंपल. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघा, हा दिलाय तरी प्लस सांगितलं आहे the measure of some angles in the figure are given. जिससे तुम्हाला अँगल APQ 60 डिग्री, अँगल ABC 60 डिग्री. Then prove that AP upon PB is equal to AQ upon QC. सिंपल आहे ही, एकदम इझी आहे, आपण फाइंड आउट करूया. In triangle ABC अँगल सॉरी ट्रायंगल ABC मध्ये अँगल APQ 60 डिग्री and angle ABC also 60 degree. Angle APQ 60 degree, angle ABC 60 degree. That is angle APQ is equal to angle ABC. Okay, आपण ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो गिवन. आता APQ आणि ABC हे दोन्ही अँगल जर सेम असतील तर करस्पॉन्डिंग अँगल थेरम आपल्याला अशा प्रकारे सांगते किंवा करस्पॉन्डिंग अँगल थेरम बरेच असतं होतं असं की दोन अँगल्स हे करस्पॉन्डिंग अँगल कधी असतात जेव्हा साइड्स पॅरलल असतात तेव्हा. म्हणजे APQ आणि ABC हे दोन अँगल सेम आहेत याचा अर्थ PQ ही पॅरलल आहे कोणाला BC ला. एकदम सिंपल सांगायचं PQ हा पॅरलल आहे कोणाला BC ला. कारण आपण याचा पाहिलं तर याचा सेकंड अँगल पण सेमच आहे AAA. अरे गेटिंग बरोबर. त्यामुळे आपण लिहिलं PQ इज पॅरलल टू BC. ब्रॅकेट मध्ये आपण काय लिहायचं डेफिनेशन ऑफ करस्पॉन्डिंग
अँगल, किंवा तुम्ही कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल थेरम असंही लिहू शकता. ठीक आहे, तुम्ही लिहिलं डेफिनेशन ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. आणि जर PQ हा BC ला पॅरलल असेल तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार आपण काय लिहिणार, AP अपॉन, समजून घ्या मला लिहिता येत नाही मित्रांनो जरा इकडे, हा AP अपॉन PB इज इक्वल टू काय येणार, AQ अपॉन QC. ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, आर यू गेटिंग ऑर नॉट? दॅट इज युअर आन्सर. ओके, व्हेरी गुड. पुढचा क्वेश्चन बघा, पाचवा क्वेश्चन. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिलंय की एक क्वाड्रिलेटरल दिलंय ABCD, आणि AB ही पॅरलल आहे PQ ला, and it is parallel to DC. AB parallel to PQ parallel to DC. AP बरोबर 15 दिले, PD बरोबर 12 दिले, QC बरोबर 14 दिले. आपल्याला फाइंड आउट करायचे BQ काय. सिंपल आहे, थेरम तुम्हाला कळाले असेल कोणते आहे ते. ओके, सो आपण स्टार्ट करूया. इन क्वाड्रिलॅटरल ABCD, AB side AB parallel to side PQ parallel to side DC. हे काय गिवन आहे, सो आपण ब्रॅकेट मध्ये गिवन लिहू शकतो. आता तीन साइड्स एकमेकांना पॅरलल असतील, याचा अर्थ ह्या तीन पॅरलल लाईन्स आणि AD आणि BC त्यांचे कोण झाले, ट्रान्सव्हर्सल. आर यू गेटिंग ऑर नॉट? म्हणजे AB, PQ आणि BC हे झाल्या तीन पॅरलल लाईन, आणि AD आणि BC हे ऍक्ट काय करणार, ऍज ए ट्रान्सव्हर्सल. म्हणून आपण लिहूया, हेन्स AD and BC are the transversals. AD and BC are the transversals. AD आणि BC हे जर ट्रान्सव्हर्सल असतील तर आपल्याकडे प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. काय सांगतं, AP अपॉन PD, AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन काय, QC. इथे ब्रॅकेट मध्ये प्रॉपर्टी लिहा, प्रॉपर्टीज ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. AP किती आहे, 50. PD किती आहे, 12. BQ किती आहे, काढायचं आहे, आणि QC दिलाय 14. मल्टीप्लाय करो, 15 into 14 is equal to 12 into BQ. आपला काढायचा आहे BQ. मग BQ बरोबर काय येणार, 15 गुणिले 14 भागिले 12. करा, 3 5 15, 3 4 12. ओके, 2 2 4, 2 7 14, 7 5 35 भागिले 2. तुम्ही घरी कॅल्क्युलेट करू शकता मित्रांनो. ठीक आहे, आपल्याकडे एवढा टाइम नाहीये. आणि 35 ला 2 ने भागला आन्सर किती येणार, 17.5. आर यू गेटिंग ऑर नॉट? सो इझी, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6 मध्ये असं सांगितलंय, फाइंड QP. आपला QP कॅल्क्युलेट करायचा आहे. सिंपल क्वेश्चन आहे, मी हा सॉल्व्ह करणार नाही, आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करायला ठेवतो. आता बघा या फिगर मध्ये, चला बरं सॉल्व्ह करूया. इन ट्रायंगल MNP, तुम्हाला देणार होतं सॉल्व्ह करायला पण राहू दे, मी सॉल्व्ह करून टाकतो. ठीक आहे, इन ट्रायंगल MNP, NQ हा काय आहे मित्रांनो, बायसेक्टर आहे. सो NQ इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल N. NQ हा अँगल बायसेक्टर जर असेल तर आपण कसं लिहितो, MN, आठवते ना, MN अपॉन NP इज इक्वल टू MQ अपॉन काय येणार, QP. कुठली थेरम, अँगल बायसेक्टर थेरम. लिहून टाका, मी लिहिली नाहीये, तुम्हाला लिहायचं आहे ना, अँगल बायसेक्टर थेरम. MN किती आहे, 25. NP किती आहे, 40. NQ किती आहे, 40. वी हॅव टू फाइंड आउट QP. मल्टीप्लाय करा, 25 into QP is equal to 14 into 40. QP is equal to 14 into 40 divided by 25. Okay,
5 5 जा 25, 5 8 जा 40 आणि इथून जाईल का भाग नाही. ठीक आहे, चला सॉल्व करायला. 14 into 8 112 divided by 5. ओके or not? हां बरोबर. आता 5 ने डिवाइड करा. 5 दुणे 10, 1 राहिला. बरोबर ना? पुन्हा परत 5 दुणे 10, 22.4 सेंटीमीटर मीटर कुल भी नहीं है. सॉल्व करा, आंसर है. ओके, इज इट ओके और नॉट? वेरी गुड, आगे बढ़ते हैं.